वाघोली येथील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये रात्री उशिरा पेपर लिहिण्यास देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यावेळी गुन्हे शाखेने धाड घालून प्राध्यापकासह चौघांना पकडले। त्याच कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थ्यांचा समावेश आहे। प्राध्यापक प्रतीक सातव, आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 या विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे 6 बंडल 2,06,000 रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा माल पकडण्यात आला। परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला पेपर अवघड गेला आहे, आपण नापास होऊ असे वाटते, या विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून 10 ते 15,000 रुपये घेऊन त्यांना रात्री पुन्हा पेपर लिहिण्यास द्यायचं। मागील काही दिवसांपासून हा प्रकार वाघोलीमध्ये सुरू होता। वाघोली येथील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षा झाल्यानंतर रात्री विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास प्राध्यापक मदत करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळाली। त्यानुसार मंगळवारी पहाटे 3 वाजता पोलिसांनी पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजवर छापा टाकला। यावेळी प्राध्यापक प्रतीक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स दुसरा पेपर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पुन्हा पेपर लिहिण्यासाठी देणार होते। प्रतीक सातव हे प्राध्यापक त्याच कॉलेजमधील इतर 3 विद्यार्थ्यांना हाताशी धरून हा उद्योग करत होते। आदित्य खिलारे हा या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांच्याकडून अगोदर पैसे घेत असे। त्यानंतर कोणी नसताना पहाटेच्या सुमारास या मुलांना बोलावून त्यांच्याकडून हे पेपर लिहून घेत असे। अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे हे दोघेही आदित्यप्रमाणे त्याच कॉलेजमध्ये वरिष्ठ वर्गातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थीही आहेत। अमोल आणि अनिकेत हे कंट्रोल रूम बनावट चावीने उघडून ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले त्यांचे पेपर बंडलमधून शोधून देणे आणि पेपर लिहून झाला की पुन्हा जागेवर पेपर ठेवण्याचे काम करीत असे। ज्यांच्याकडून आदित्य याने पैसे घेतले असे 8 विद्यार्थी पोलिसांना मिळाले आहेत। त्यांच्या विरुद्ध सार्वजनिक परीक्षा आयोग, साधनांचे प्रतिबंध याच्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे।